ही आपला कोळीचा देव केला कोळीबाजी खाताना सुरू होत आदिवासी आहे. धर्माचे आम्ही लोक हां हां आणि आपल्या डोंगरामध्ये आपला आम्ही हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतो, हं. जेणेकरून आम्ही हा कार्यक्रम पूर्ण पार पाडतो. मग तसं आज झालं तसं पुढच्या वर्षी पण होईल. पण त्याला आपण आदिवासीचा ही परंपरा वाघोबा देवा ही आमची आदिवासीची परंपरा. हां तुला नारळ फोडला आम्ही दिला ना. तुला कसं वाटलं का नारळ आम्ही फोडला तर कसं वाटलं दगड मग? हा देव आहे, आमचा हा दगड हा देव आहे. आणि वाघोबा वाघोबा. वाघोबा चिरडोबा. हा देव जंगलातला देव हिरवा आहे. देव हां आणि आता सोऱ्याने फोडला मोठ्याने फोडला पण तुला पण आम्ही नारळ फोडा दिला. मग तुला कसं वाटला? सांगता देवाची कृपा आम्हाला छान देवाची वाटलं. कृपा. देवाची कृपा आम्हाला चांगलं वाटलं. हां मग दुसऱ्या पोरा मग सांगशील ना तू आपले जे पोरं आहेत त्यांना सांगशील ना. हा, आमच्या सर्व मित्रांनी असेच हे कार्यक्रम पाडावे अशी त्यांच्यावर ही कृपा असू दे. हं. सांग सांग ना मी काय सांगितलं तुझ्या ते. पर्यायाने बोल. आमचे आदिवासी थांब, 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 थांब. हा, बोल. आमचे आदिवासी हा वाघोबा देवाचा वाघोबा देवाचा आम्ही त्याच्या जीवावर आणि त्याच्या जीवावर आम्ही जगतो आम्ही जगतो. कारण डोंगरात कारण डोंगरात फिरतो फिरतो आम्हाला आणि त्याची साथ आहे. त्याच्या जीवावर आणि त्याची साथ आहे. त्यांच्या जीवावर हं. आम्ही कुठेही जंगलात फिरलो तर आम्हाला हानिकारक होत नाही. आम्ही कुठे फिरल्यावर हानिकारक आम्हाला आम्ही होत नाही. आपण ठाणे शहरात राहतो आज आमचा पूर्वीपासून देवाचा राहतो. कार्यक्रम आज आमच्या देवाचा वाघोबा कार्यक्रम देवाचा आज आमच्या वाघोबा देवाचा कार्यक्रम हं. आज आम्ही कार्यक्रम केला आज आम्ही कार्यक्रम केला आणि देवाला नारळ फोडलं. आणि देवाला नारळ फोडलं. बोल हा, जय पण- आदिवासी. नारळ कोंबडा सांग ना जय आदिवासी. नारळ कोंबडा म्हणजे हा आपलं कोळी भाजी खातो ना त्या कोळी भाजीचा आपण सण केलेला आहे. भाजी खाली करून सांग. पोळी भाजी खाल्ली. हं. आपण ठाणे जय वाघोबा. जय वाघोबा. चल, आपण ठाणे शहरात राहतो तरी आपण जय डोंगर आहे. आदिवासी. जय आदिवासी. जोहार जोहार. जवार. जोहार. जोहार जय आदिवासी. जय आदिवासी जवार सांग एवढं जोरात. जय जय आदिवासी जोहार जय जोहार. आदिवासी